नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीची महापालिकेसमोर निदर्शने। पालिकेतील रिक्त पदे भरण्याची केली मागणी। नवी मुंबई काँग्रेस कमिटीने नवी मुंबई महापालिकेसमोर निदर्शने करत महानगरपालिकेची रिक्त पदे भरण्याची मागणी केली। यावेळी गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका देखील न झाल्याचे चित्र दिसून येत आहे। काँग्रेस भवनमध्ये आपल्या सर्वांसोबत आपली पहिली संवाद झाला। त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की या वेळेला काँग्रेस रस्त्यावर उतरून काम करेल, त्याची ही पहिली ठिणगी आहे। आणि निश्चितपणाने आम्ही ती निवेदन दिलेलं आहे, आम्ही ज्या मागण्यांचं पत्रक सादर केलेलं आहे। आदरणीय शरद पवार साहेबांनी याच्यावर गांभीर्याने दखल घेऊन तातडीनं कारवाई करायच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रश्नासंदर्भामध्ये काय प्रगती झाली या संदर्भामध्ये लेखी आम्हाला उत्तर मिळणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आणि आम्हाला आशा आहे की याबाबत महानगरपालिकेचे अधिकारी प्रशासन योग्य ती दखल घेऊन हे करेल। अन्यथा आम्ही त्यांना इशारा दिलेलाच आहे, पीर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर काय प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन त्यामध्ये अनेक प्रकार असतील लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्ष करील। आत्ताची काँग्रेस ही ऑफिस मधली काँग्रेस नाहीये, ही रस्त्यावर उतरून काम करणारी काँग्रेस आहे आणि आम्ही या आंदोलनांना दाखवून दिलं आहे। यापुढे देखील वॉर्ड ऑफिस असतील, तुमचं मुख्यालय असेल, अन्य ठिकाणी असतील, काँग्रेस आक्रमकपणे आपली भूमिका लोकांच्या हितासाठी मांडेल। नवी मुंबई महापालिका ही श्रीमंत महापालिका आहे, मात्र या महापालिकेत सध्या भोंगळ कारभार सुरू आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिंदे गटाचे ऐकून महापालिकेत कारभार सुरू आहे। या तिघांचे ऐकूनच आयुक्त कारभार करत आहेत। कुणाला हृदयविकाराची समस्या असेल तर नवी मुंबई महापालिकेत हृदयरोग तज्ज्ञ नाहीत। यासाठी नवी मुंबईतील नागरिकांना मुंबई गाठावी लागत आहे। त्यामुळे या मागण्यांची पूर्तता नाही झाली तर जोरदार आंदोलन करण्यात येईल असे वक्तव्य कामगार नेते रवींद्र सावंत यांनी केले। त्याचबरोबर लवकर महापालिकेच्या निवडणुका घेण्यात याव्यात असे देखील सावंत यांनी म्हटले। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई महापालिकेवरती निषेध मोर्चा आयोजन केलेला। या निषेध मोर्चामध्ये आमचे आदरणीय आबा दळवी साहेब, कीर साहेब, संतोष शेट्टी साहेब आणि इतर सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध मोर्चा होता। आज आपण पाहता की नवी मुंबई महानगरपालिका ही अशी महानगर श्रीमंत महापालिका आहे, पण तिथे एवढं म्हणजे गोंधळ कारभार चाललेला आहे की हे म्हणजे तुम्ही जर पाहिलं की नवी मुंबईच्या आयुक्तांवरती जर अंकुश आहे तर 3 लोकांचा आहे, एक राष्ट्रवादी आणि शिंदे गट आणि बीजेपी, या तिघांचं ऐकावं लागतं आयुक्तांना। आणि त्यामुळे काय होतं, काय कारभार चाललाय, सगळा भोंगळ कारभार चाललाय। आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आपले हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटलमध्ये हार्ट पेशंट जर कोण गेलं तर काढवलेले डॉक्टर नाहीयेत। त्यांना गरिबांना जर काही हार्टचा काय प्रॉब्लेम आपल्या सायन आणि पनवेलला, सायन आणि जे हॉस्पिटल इतर हॉस्पिटलला जावं लागतं। म्हणजे ह्या सर्व काही गोष्टीची म्हणजे संबंधित गोष्टी आम्ही आता माननीय उपायुक्त प्रशासन शरद पवार यांच्या निदर्शन आणून दिली आहेत आणि तात्काळ यावरती जर म्हणजे ज्या पण आहे समस्या नाही सोडवल्या तर पुन्हा जोरदार आंदोलन केलं जाईल। आणि लवकरात लवकर माझी शासनाला विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, लवकर महाराष्ट्रामध्ये निवडणुका करून घ्या। त्या नवी मुंबई महापालिकेला निवडणूक नगरसेवक हे अस्तित्वात नाहीयेत, त्यामुळे कोण कारभार करतं हे नुसतं सावळा गोंधळ चालू आहे। महाराष्ट्र शासन जे सध्या जे काही शासन म्हणून चालू आहे त्यांची जी एक वेगळी कार्यप्रणाली ते आणतायत, त्याच्या निषेधात हा आमचा आजचा मोर्चा होता। त्याचं कारण गेली कित्येक वर्ष महानगरपालिकांमध्ये निवडणुकाच झालेल्या नाहीत, त्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीत, त्यामुळे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही। आणि आमच्या महाराष्ट्र शासनाला अंकुश फक्त स्वतःचाच हवा आहे सर्व यंत्रणांवर, आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे। आणि नवीन मुंबईमध्ये इथल्या लोकांना जो आरोग्याच्या दृष्टीने त्रास होतो, शैक्षणिक दृष्ट्या जो त्रास होतो, त्याच्यासाठी म्हणून आज आम्ही मुद्दाम नवीन मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हा निषेध मोर्चा आयोजित केला होता। तसं आम्ही लेखी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे की जर आमच्या मागण्या आपण गांभीर्याने घेतल्या नाहीत तर पुन्हा काँग्रेस अधिक आक्रमकपणे आंदोलनं करतील आणि तुम्हाला त्याची दखल घ्यायला लागेल याची आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।